मी काय करतो आता माझी म्हशी आहे ती 10 तिला एक पण रेडा नाही आता म्हणजे माझा एक अनुभव सांगतो मी 3 आणि 4 लिटर आपल्याला एक म्हस सांभाळायला परवडत नाही त्याच्यामुळे आपण हा निर्णय आपण मुरा म्हशी घ्यायचा हा निर्णय आपण घेतला। खाद्य मी तरी बाकीचं काय वापरत नाही फक्त मी बार्ली वापरतोय। कर्ज वगैरे कुठे अजिबात नाही 1 रुपयाही कर्ज नाही। संध्याकाळी 4 तासच फक्त काम असतं दिवसभर इकडे येत नाही आम्ही फक्त एकच टाइम खायला असतं सकाळ फक्त एकच टाइम खायला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच खायला। नमस्कार मित्रांनो, आज आपण गोठ्यावर आलेलो आहोत म्हशीच्या गोठ्यावर आणि आपण बघू शकाल इथे तुम्हाला म्हशी दिसत आहेत आणि आपण पहिल्यांदा त्यांचा परिचय जाणून घेऊया। जे हे व्यावसायिक आहेत दूध व्यावसायिक आहेत त्यांचा आपण पहिल्यांदा परिचय घेऊया। दादा मला पहिल्यांदा तुमचं नाव सांगा आणि पूर्ण परिचय द्या। नमस्कार, माझं नाव कदम अमोल जालिंदर राहणार चंचळी मुक्काम पोस्ट चंचळी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा। पहिल्यांदा तर मला सांगा या व्यवसायाची सुरुवात कशा प्रकारे तुमची झाली? कशा प्रकारे म्हणजे आमच्या वडील पण हेच आमचा व्यवसाय करत होते त्याच्यापासून मग मी पण त्या लाईनीत करायला चालू केले ते। साधारणतः स्टार्टिंगला तुमच्याकडे म्हस किती होत्या आणि कोणत्या जातीच्या होत्या? 2 होत्या आपल्या गावठीच म्हशी होत्या 2 त्याच्यापासून मग मला व्यवस्थित अनुभव यायला लागले त्याच्यापासून मग मी जरा मोठ्या मोठ्या म्हशी घ्यायला लागलो। त्यावेळेस कोणत्या जातीच्या होत्या? ज्यावेळेस वडील तुमचे व्यवसाय करत होते दूध व्यवसाय त्यावेळेस कोणत्या जातीच्या म्हशी होत्या? गावठी आपल्या पंढरपूरच होत्या दोन्ही पण म्हशी त्या पंढरपूरच होत्या कारण पहिले एवढं ब्रीड एवढं म्हणजे आपल्याकडे चालत नव्हतं त्यामुळे त्या आपली पंढरपूर म्हशी आपल्या 2 होते पहिले 2 होत्या आणि आता या गोट्यामध्ये फक्त एक पंढरपुरी म्हस ठेवण्यात आली त्याचं मागचं कारण आणि ती एक जी होती ती तुम्ही कमी केली? कारण तिला फॅट चांगली लागते पंढरपूर म्हशीला त्याच्यामुळे सगळ्या दुधात दूध तिचं मिसळलं की फॅट सगळ्या दुधाला भरपूर लागते आणि आपल्याला दर पण जास्त भेटतो। त्यावेळेस तुम्ही म्हटलं की 2 म्हशी होत्या पंढरपुरी म्हस आणि तुम्ही आता एकच का ठेवलेले? एक वय त्याचं जास्त झाल्यामुळे तिला आम्ही आपलं देऊन टाकले। पंढरपुरी म्हस दावणीत असल्यावर किती फरक पडतो आपल्या दूध व्यवसायात? फरक फॅट जेवढी जास्त लागेल तेवढा तुम्हाला दर जास्त भेटतो त्याच्यामुळं दर जास्त मिळेल की आपल्याला पैसे पण जास्त भेटतात ना त्या दुधापासून। कसं जसं की तुम्ही म्हटला तुमच्याकडे 2 गावठी म्हशी होत्या त्यानंतर त्या गावठी म्हशीनंतर आता तुम्ही इथं मी जर बघत असेल तर तुमच्या मुरा म्हशीच्या जाती आहेत मग तुमचा या जातीकडे कल कसा व्हायला की आपण मुरा म्हशीच्या जाती आपल्या पंढरपुरी ह्या दुधाला म्हणजे कमीच देत होत्या म्हणजे 3-4 लिटर देत होत्या तशा ह्या आता 7+ सगळ्या आपल्या म्हशी आहेत ना त्या 7+ दूध आपल्या सगळ्या म्हशी आता तरी देतात आपल्याला। 3 आणि 4 लिटर आपल्याला एक म्हस सांभाळायला परवडत नाही त्याच्यामुळे आपण हा निर्णय आपण मुरा म्हशी घ्यायचा हा निर्णय आपण घेतला। साधारणतः आपल्या गोट्यामध्ये मुरा म्हशी कोणत्या कोणत्या जातीच्या म्हशी? मुरा आणि गावठी फक्त आहे पंढरपुरी बाकी सगळ्या मुरा आहेत। बाकी सगळ्या मुरा आहेत। मला सांगा याची सुरुवात करताना तुमचं आधी शेड कसलं होतं आणि त्यानंतर शेडचं बांधकाम तुम्ही कशा प्रकारे केलं? शेड आपलं म्हणजे बारीकच होतं 8 फुटी शेड होती हाईट त्याची त्याच्यामुळे त्यात पाऊस जास्त आला की आपल्याला त्रास व्हायचा भरपूर त्याच्यामुळे मग आम्ही ते मोडीत काढून इकडे नवीन स्थापन इकडे केलं। आता साधारण तुम्हाला खर्च किती आलाय गोठा? खर्च 2.5 लाख रुपये खर्च आला आपल्याला 2.5 लाख पूर्ण सगळा। कशी लांबी रुंदी कशी ठेवण्यात आली? लांबी आपली 55 फूट लांबी आहे असं 16 फूट आहे आपलं रुंदी 16 फूट आहे लांबी 55 फूट आहे। या प्रकारे तुम्ही गोठ्याचं संपूर्ण नियोजन केलं। मला सांगा मग यासाठी तुम्ही जे भांडवल असतं ते कुठून गोळा केलं? भांडवल काय ना आपण ह्या दुधाच्या पैशातूनच भांडवल आपण प्रत्येक म्हणजे माझं एक टार्गेटच होतं एका पगारात आपली एक म्हैस आलीच पाहिजे हे माझ्या डोक्यात माझे टार्गेटच होतं त्या हिशोबाने मी सगळ्या म्हशी एका पेमेंटला एक म्हस मी घ्यायचंच ते माझ्या डोक्यात टार्गेट पहिल्यापासून होतं। म्हणजे कर्ज वगैरे कुठे? अजिबात नाही 1 रुपयाही कर्ज नाही। मग ज्या वेळेस आपण बघत असेल की एखादा तरुण किंवा काही जण या दूध व्यवसायात उतरतात मग त्यांनी तुम्ही जसं की म्हटलं मी एका पगारात एक म्हस घेत गेलो मग त्यांनी कशा प्रकारे या व्यवसायात यावं आणि कशा प्रकारे ही सुरुवात करावी? 1 आणि 2 म्हशी घेऊन असं परवडत नाही तो तोट्यातच जाणार। साधारण तरी 5 तरी म्हशी पाहिजेत साधारण 15 तरी लिटर दूध आपलं पाहिजे म्हणजे एका टाइमला 30 लिटर दूध असेल ना तर 10 गुरं सांभाळायला काही अडचण नाही। तुमच्या गोट्यामध्ये सगळ्यात जास्त दूध देणारी म्हस कोणती? सगळ्यात जास्त दूध देणारी म्हस ही आहे। साधारण किती दूध देते ती? 7+ दूध देते ती। 7+ दूध? 7 लिटर प्लस। खरेदी करताना प्रत्येक जणाला वाटत असतं की आपल्या दूध व्यवसायात आपल्याला जास्त दूध देणारी म्हैस असावी। मग मला सांगा तुम्ही जेव्हा ही म्हस घेतली त्यावेळेस तिच्यामध्ये काय काय बघून घेतलेलं?
शरीर दृष्टी म्हशीची म्हणजे मोठी पाहिजे हम्म. बारीक जेवढी म्हस बारीक तेवढी दूध पण बारीकच देते ते शरीर असणं जेवढी मोठी असेल ना तेवढी म्हस मोठी दूध देते आपल्याला. तुमच्या गोट्यामध्ये दररोज दिनक्रम काय असतो तुमचा? काय नाही सकाळी मी 6ला येतो 8ला तर घरी जातो 2 तास फक्त काम असतं आणि संध्याकाळी 5ला येतो आणि 7ला तर घरी जातो. म्हणजे सकाळचं 2 तास संध्याकाळी हा संध्याकाळी 4 तासच फक्त काम असतं दिवसभर इकडे येत नाही आम्ही फक्त एकच टाइम खायला असतं सकाळी फक्त एकच टाइम खायला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच खायला. हा मी एक विशिष्ट पद्धत बघतोय तुमच्या गोट्यामध्ये की तुम्ही फक्त एकच टाइम त्यांना चारा घालता. हो त्यामागचं कारण काय? आपण बघतो की प्रत्येक गोट्यामध्ये साधारणतः सकाळी एकदा चारा घालतात आणि दिवसभर रवंत झाल्यानंतर संध्याकाळी एकदा चारा घालतात. नाही पण तुम्ही ही कल्पना कशी डोक्यात आणली की आपण एकच टाइम चारा आपण गुरांना दिला पाहिजे? एक टाइम चारा जेवढा तुम्ही म्हणजे कमीत कमी दिवसाला एका म्हशीला म्हणजे कमीत कमी 20 किलो प्लस चारा पाहिजे एका दिवसाला. आपण जेवढा जास्त चारा घालेल मग ते काय उपयोग नाही ना ते सगळं शेणावाटीच फेकून जाणार सगळं. मग तिची म्हणजे तब्येत होण्यासाठी आपण काय म्हणतो एखाद्या पैलवानाला खुराक म्हणजे व्यवस्थित दिला म्हणजे खायला व्यवस्थित दिले तर त्याची तब्येत चांगली राहते मेंटेन राहते. त्याच प्रकारे ह्याचं म्हण आहे जेवढं तुम्ही खायला मेंटेन द्याल त्याला तेवढं तिची तब्येत पण होणार आहे आणि तेवढं त्याला रवत पण करायला जास्त टायमिंग भेटणार आहे. जेवढा रवत जास्त करेल तेवढं तुम्हाला दूध क्षमता जास्त आहे. याचा तुम्हाला कशा प्रकारे अनुभव आला की आपण एकच टाइम चालू ठेवावा चारा? अनुभव म्हणजे मी 2 टाइम टाकत होतो म्हणजे मला म्हणजे जरा हे वाटायला लागले की मी ट्राय करून बघितलं 1-2 दिवस ट्राय करून बघितलं नक्की एक टाइम टाकल्यानं काय होतं 2 टाइम टाकल्यानं काय होतं म्हणून मी एक टाइम चारा टाकला. एक टाइम चारा की मला एक दुधाची क्षमता म्हणजे जास्त वाटू लागली म्हणून मी त्या टाइमपासून एक टाइम चारा टाकायला चालू केलं. तुम्ही एक टाइम चारा टाकता मग त्या चाऱ्याचं प्रमाण तुम्ही सकाळचं जेव्हा चारा टाकता ते प्रमाण किती असतं? प्रमाण एक 20 किलो टाकतो एका टाइमला म्हणजे 15 ते 20 किलो टाकतो. 15 ते 20 किलो त्याप्रमाणे तुमचं चाऱ्याचं नियोजन असतं. आणि त्यांना खाद्य म्हणाय गेलं तर कोणतं खाद्य त्यांना असतं? खाद्य मी तरी बाकीचं काय वापरत नाही फक्त मी बार्ली वापरतोय बाकी काय नाही वापरत. बार्ली हा एक मेन मुद्दा तुम्ही या व्हिडिओमध्ये मांडलेला आहे की बार्ली बद्दल. मला बार्ली बद्दल जाणून घ्यायला आवडेल की बार्लीचा नक्की विषय काय नक्की दूध व्यवसायात तो किती फायदेशीर होतो बार्ली वापरल्यानंतर? बार्ली आता काय जण म्हणतात की बार्ली चालली तर गुरं खराब होतात हे होतं ते होतं. तुम्ही जर मिनरल मिक्सर वापरलं ना वेळेवर तर काहीच नाही अडचण बार्ली वापरायला. आणि मी एका टाइमला एका म्हशीला 5 किलो बार्ली वापरतो फक्त दुधाच्या म्हशीला. बाकी गाभण म्हशीला मी यूज नाही करत. म्हणजे सकाळी तुम्ही 5 किलो सकाळी 5 आणि संध्याकाळी 5 किलो 10 किलो बार्ली माझी कंटिन्यू दिवसाला एका म्हशीला आहे. म्हणजे सकाळी जेव्हा तुम्ही चारा टाकायच्या आधी आधी ठेवतो रतीब आधी ठेवतो बार्ली आधी ठेवतो त्यानंतर चारा ठेवतो. चारा एक धार काढून होतपर्यंत शेवटला खायला सगळं संपून घेतात. मग जायच्या टायमाला पाणी पाजायचं आणि कोबा ही धुवून घरी जायचं. तर चारा आणि खाद्याचं व्यवस्थापन झाल्यानंतर तुमचा जो गोठा आहे त्यामध्ये गोठ्यामध्ये तुम्ही कोणत्या सोयी करून ठेवलेल्या आहेत? सोयी काय नाही कॅमेरा आहे आपल्या इथं घरी बसून सुद्धा आपल्याला सगळं समजतं काय चाललंय काय नाही गोठ्यात. बाहेर एक कॅमेरा आत एक कॅमेरा. घरी जरी रात्रीचं काय झालं काय तर आपण एकदा दोनदा उठून चेक करतो काय झालंय गोठ्यात नक्की काय सिच्युएशन आहे काय नाही त्यामुळे सगळं समजतं आपल्याला. मला सांगा तुम्ही माहिती सांगता एवढी यासाठी दूध व्यवसायात येण्यासाठी तुम्ही कुठलं प्रशिक्षण वगैरे कुठून माहिती वगैरे? नाही काहीच नाही मी अनुभवानं सगळं मी स्वतःच्या डोक्यानं अनुभवानं सगळं मी चालत गेलो आणि करत गेलो. तुम्ही जे शेडचं बांधकाम केले त्यामध्ये तुमची गव्हाण जी आहे ते गव्हाणीचं अंतर कशी ठेवण्यात आले त्याची रचना कशी केलेली आहे? रचना म्हणजे गव्हाणीचं हे 2 फूट आहे म्हणजे उंची 2 फूट पाहिजे शक्यतो म्हणजे हे म्हणजे जराशी उंच झाले माझ्या प्रतीने पण 2 फूट पाहिजे शक्यतो. त्याच्यानंतर म्हशीला मागे जागा किती ठेवण्यात आली तुम्हाला येण्या जाण्यासाठी किती जागा ठेवण्यात आली? येण्या जाण्यासाठी पाठीमागे 4 फूट जागा ठेवली आपण आणि हे 8 फूट आपल्याला वापरायला मशीनला 7 फूट मेट आहे आपलं आणि त्याची पाठीमाग नाला आहे अर्ध्या फुटावर. आणि एका म्हशीसाठी अशी किती जागा? एका म्हशीसाठी मी 4 फूट जागा ठेवली. 4 फूट जागा ठेवली आणि इथून एक त्यांचं जे हे असतं नाला एक पाणी जाण्यासाठी तर तुम्ही अशी सोय केलेली आहे. आणि मला एक सांगा हे सगळं करताना तुम्हाला सुरुवात केली तुम्ही सुरुवातीला आपल्याला अडचणी येतातच. भरपूर अडचणी कोणत्या येत होत्या तुम्हाला? अडचण म्हणजे म्हशीचं असं प्रकार आहे
की जर तिचं जर वेचेड आम्हाला रेडू जर मेलं बिलं काय झालं तर ती मस्त दूध देत नाही. मग तिला काय केलं पाहिजे? मग काय काय माणसं काय म्हणते त्याला ती दूधच देत नाही, जाऊ दे तिला खटकालाच, तर ते काय उपयोग नाही म्हणून ना. मग त्याच्यासाठी मग काय करायचं? मग मी काय करतो, आता माझी म्हशी आहे ती 10, तिला एक पण रेडाक नाही. आता म्हणजे माझा एक अनुभव सांगतो मी, तिला एक पण रेडाक नाही. का रेडाक नाही? तर माझी पद्धतच अशी आहे की रेडक जर तोडायचं असेल तर तिला 4 ते 5 दिवस म्हणजे भरपूर रतीब ठेवायचा. तुम्ही रतीब जास्त ठेवला की दूध काय देणार आहे? जास्त देणार आहे. त्याच्यामुळे रतीब जेवढं जास्त ठेवलं तेवढं ते दूध जास्त देणार आहे. मग ती जेवढं रतीब ठेवला ना, मग तिला रेडकाची म्हणजे तिला हे भासत नाही, तिला रेडाक आपल्याला पाहिजेच म्हणून. दाराला बसले ते लगेच धार देणार, लगेच पाणवणार. अशी मी रेडकं तोडत जातो त्यांची. मग तुम्ही गोट्यामध्ये ब्रीडिंग वगैरे अजिबात नाही करत. ब्रीडिंग हे मशीनला आहे ना 4 वर्ष जाते त्या ब्रीडिंगला. मग 4 वर्षात तिला नाही म्हणलं तर 2,000 रुपये एका महिन्याचा खर्च धरा. 12 महिन्याचे 24,000 रुपये झाले. 4 वर्षाचे पैसे किती झाले? त्याच्यामुळे मी ते ब्रीडिंगचं कामच करत नाही. हा, आता मला सांगा की तुम्ही तुमचा 10 म्हशी आहेत, मग या 10 म्हशी मागे तुमचा महिन्यासाठी खर्च किती होतो आणि तुम्हाला त्यातून उत्पन्न किती मिळतं? अच्छा, म्हशी म्हणजे माझ्या आता सगळ्या गाभण म्हशी आहेत. आता एक महिन्यानं म्हणजे माझ्या संपूर्ण म्हशी वेणार आहेत सगळ्या. नाही म्हणले तरी माझं एक 60-65 लिटर दूध एका टायमाला माझं कसं बंद जाणार आहे. 120 लिटर दूध माझं कसं बंद जाणार आहे. हा, मला ते खर्च किती होतो तुमचा? त्याच्या मागं म्हणजे 6,000 रुपये जरी दिवसाला मला जरी भेटले तरी माझा बारलीचा खर्च 10 जनावरांचा माझा एका टायमाला 500, 2 टायमाला 1,000 रुपये झाला. 1,000 रुपये ते झाले आणि 1,000 रुपये गुरांना खायला भरपूर झाले. 2,000 रुपये खर्च, 4,000 रुपये फायद्यात आहे. आपण मग ते कंटिन्यू फायद्यात नाही येणार. जसं दुधाला कमी कमी येतील ना तसं इन्कम पण कमी कमी होत जातो. मग परत मला तुम्ही सांगितलं की ज्या सगळ्या थोड्या दिवसात येणार आहेत. हा, एक महिन्यानं संपूर्ण सगळ्या म्हशी येणार आहेत. मग यासाठी एक महत्वाची गोष्ट की तुम्ही असं का नियोजन केलं नाही की एका पाठोपाठ एक म्हस आपण दूध आपलं चालू राहावं, त्यासाठी असं का नियोजन केलं नाही आणि एकदम सगळ्या येतात म्हणून? ते काय विषय म्हणजे मी आता म्हणजे ह्या सगळ्या ह्याच वर्षी म्हणजे ह्याच्या आधी पण म्हशी होत्या पण ते 4 ते 5च मी सांभाळायचो. पण ह्या वर्षीपासून मी असं डोक्यात नियोजन केलंय की ह्या 10 म्हशी आटल्या की त्या दुसऱ्या 10 म्हशी चालू झाल्या पाहिजेत. असं मी आता ह्या वर्षीपासून मी डोक्यात नियोजन टार्गेट ठेवलेलं आहे बघा. त्यानुसार तुम्ही नियोजन करणार? हा, केलंय नियोजन पण. चालेल, पूर्ण सुंदर नियोजन केलेलं आहे. आणि हे सगळं तुम्ही तुमच्या सोबत अजून गोट्यामध्ये कोण कोण असतं? कोण नाही, मी मम्मी दोघंच आम्ही करतो, बाकी कोण नसतं. सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास, 4 तासच काम. त्यांच्यासाठी चाऱ्याचं व्यवस्थापन कसं करण्यात आलं? चारा कोणता असतो त्यांना? चारा काय नाही, तर वाढ चालू झालं तर 4 महिने 5 महिने वाढच आपण आपलं कंटिन्यू असतं. मग बाकीचं मग विकत मका घेतो, वैरण विकत असते. शेणखत आपण देतो. शेणखत माझे 15 ट्रॉल्या भरते शेणखताचा. 1,00,000 रुपये शेणखतच होते. त्यामध्ये मी वाळकी वैरण पूर्ण घेतो, कारण मला जमीन क्षेत्र कमी आहे. त्याच्यामुळे मी त्या शेणखतात वाळकी वैरण पूर्ण भरतो वर्षाची. आणि वाला चारा मी विकत घेतो, जी गाडी येते त्यातून मका विकत मी घेतो. विकतचा चारा घेऊन आपल्याला म्हैस पालन परवडतो? परवडतो 100% परवडतो. प्रकारे फक्त दूध त्याला जास्त पाहिजे. 15+ दूध असेल ना तर तुम्हाला 10 जनावर सांभाळाय ना काही अडचण नाही, विकतचं घेतलं तरी पण. तुम्ही जसं की म्हटला तुमच्या एकदम म्हस येतात, मग त्या एकदम दुधाच्या कमी झाल्या, मग त्यावेळेस तुमचा खर्च कसा तुम्ही मॅनेज करता? सगळा खर्च मॅनेज मध्ये 15 लिटर तर आपलं कमीत कमी दूध जाणारच आहे. एक म्हस जरी कमी आली तरी गाभण जरी असली तर 2 लिटर दूध देऊ शकते तिची क्षमता शेवटला गाभण. मग 10 म्हशीचं 20 लिटर दूध झालं बास ना, मग परवडतं ना आपल्याला. तुमच्या दुधामध्ये फॅट आणि एसएनएफ आपण कशा प्रकारे त्याचं नियोजन करता? फॅट आणि एसएनएफ वाढीसाठी म्हणजे काय नाही, शक्यतो सुका चारा टाकला नाही की फॅट भरपूर वाढतो. याच्यावर तुम्ही एक प्रयोग करायचा ठरवला की आपण याच्यातून आपल्या 10 म्हशी आहेत, मग आपण एखादं प्रोडक्ट वगैरे तयार करून त्याच्यावर काम करावं? ते नाही शक्य, आपल्याला तर होत नाही. ते प्रोडक्ट वर काम करणं ते आपल्याला नाही शक्य होत. तुमचं स्वप्न काय आहे गोट्याचं अजून? स्वप्न काय अजून गोटा आपल्याकडे पलीकडे बांधायचं आपलं चालू करणार आता. हा, तिकडे एक 8 म्हशीचं नियोजन मी केलंय आणि एक महिनाभरात त्या संपूर्ण म्हशी वेल्या ना की त्या म्हशी मी 8 म्हशी मी आणणार. या दूध व्यवसायामुळे तुमच्या जीवनात काय काय बदल झाले? भरपूर बदल झाले. माझं घर झालं, माझ्या इथे 5 गुंठ्याची जमीन झाली. म्हणजे फक्त या दूध व्यवसाय. जर दूध व्यवसाय तुम्ही करत नसता तर आता काय करत असता? आता काय नाही, ह्याच्या त्याच्या हाताखाली मजुरी करत असतो.
हो. फक्त 4 तास काम तुम्ही करता हो 4 दिवसाला. तास. हे तरुण वर्ग आता दूध व्यवसायात उतरत आहे, मग त्यांना तुमचा काय सल्ला असेल या दूध व्यवसायाबद्दल आणि म्हैस पालनाबद्दल? काय नाही, म्हैस पालन हे चांगलं आहे, अतिशय उत्तम आहे. फक्त कसं आहे, शक्यतो जास्त करून घरचा चारा असेल ना तर जास्त परवडतो. विकतचं म्हणजे एवढं असं परवडत. तुमचा पूर्ण विकत असतो? हा पूर्ण विकत. मग विकतचा चारा परवडण्यासाठी एखाद्याला विकतचा चारावर नियोजन करायचं दूध व्यवसायाचं, त्यांना तुम्ही कशा प्रकारे सांगाल? विकतचा चारा घेतलं तर ठीक आहे, परवडायसारखं आहे. फक्त शक्यतो दूध मगवायचं त्याला 15+ दूध पाहिजे. म्हणजे 15+ दूध असेल तर विकतचा चारा 100% परवडतं. 100% परवडतं, काय अडचण नाही. तर दादाने आपल्याला सुंदररित्या संपूर्ण माहिती सांगितली आणि अतिशय सुंदररित्या गोठ्याचं नियोजन पण केलेलं आहे. आणि तुमचं आता एवढं सगळं तुम्ही करताय, कधी ताणतणाव येतो का काम करताना? ताणतणाव येतो, कधी कधी येतो. जास्त एखाद्या मशीन काय जास्त त्रास दिला, आजारी पडली काय तर त्याच्यामुळे येतो ताणतणाव. कधी असं कोणते तुमच्या गोठ्यामध्ये आजार आलेत का? आजार तर शक्यतो जर नाही आले, त्याला मी मिनरल मिक्सचर कंटिन्यू वापरतो. त्याच्यामुळे माझ्या जनावरांना तरी आजार कोणतं तरी येतच नाही शक्यतो. मिनरल मिक्सचर तुम्ही म्हणता की वापरतो, मग त्या मिनरल मिक्सचरमुळे आपल्या दूध व्यवसायात किती फरक पडतो? दूध व्यवसायात भरपूर फरक पडतो. हा, शक्यतो आजारी पडत नाही ना जनावर. जेवढं तुम्ही आजारी पडेल तेवढं तुम्ही टेन्शन मध्ये राहणार. बाकीच्या जनावरांच्याकडे दुर्लक्ष होतं ना, त्या जनावरांकडे लक्ष राहतं सगळं. बाकीच्या जनावरांकडे लक्ष राहत नाही आजारी पडल्यावर एक जनावर. बरोबर. मला आता हे सांगा, तुमच्या एवढ्या सगळ्या म्हशी आहेत, तुम्ही जसं की म्हटला सुरुवातीला आमच्याकडे 2 म्हशी होत्या, तिथून आम्ही एवढा सगळा गोठा तयार केला. मग असा का विचार केला नाही की आपल्या गोठ्यामध्ये आपण गायी घ्याव्या आणि गायीपासून सुरुवात करावी? गायी हे शक्यतो मला पहिल्यापासून परवडतच नाही. शक्यतो आमच्या पहिल्या पण गायी होत्या. मी 8वी 9वी 10वी ला होतो ना, तर माझ्या 11 गायी होत्या. पण ते शक्यतो मी गायी म्हणजे जास्त आजार पण आहे गायीला, त्याच्यामुळे मला ते नाही आवडत गायी सांभाळायला. गायीला मेंटेनन्स जास्त आहे, म्हशीला मेंटेनन्स कमी आहे. म्हणजे 0 मेंटेनन्स मध्ये म्हैस काम करते, गायीला मेंटेनन्स भरपूर आहे. आपल्या गोठ्यामध्ये एवढ्या म्हशी आहेत, मग त्यांचं आपण चारा व्यवस्थापन, खुराक व्यवस्थापन तर ऐकलेलं आहे, पण जेव्हा गाभण म्हस असते, गाभण काळामध्ये तिचं चारा आणि खुराकाचं व्यवस्थापन कसं असतं आणि जेव्हा ती वेते त्यानंतर तिच्या चारा आणि खुराकाचं व्यवस्थापन कसं करतात? काय ना, रेग्युलर आपला जे चारा असतो तोच आपण रेग्युलर सगळ्यांना टाकतो. गाभण नाही तसं नसतं. काय पोटभर म्हणजे जेवढं दुधात आपण देतो ना तेवढंच आपण गाभण काळात पण देतो. हा, तर अतिशय सुंदररित्या दादाने आपल्याला माहिती दिली. तर दादा, मला तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता शेवटला सांगा, जेणेकरून कुणाला काही शंका असेल या दूध व्यवसायाबद्दल, म्हैस पालनाबद्दल, तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतील, तर तुम्ही सांगू शकता. अच्छा, माझं नाव कदम अमोल जालिंदर, मुक्काम पोस्ट चंचळी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. माझा मोबाईल नंबर आहे 77 57 92 83 45. तर मित्रांनो, आपण बघितलं की सुंदर असा गोठा व्यवस्थापन कशा प्रकारे केलेला आहे, त्यांचं चारा व्यवस्थापन, खुराक व्यवस्थापन, आणि खास करून त्यांनी हा गोठा चालवतात ते विकतच्या चाऱ्यावर. तर आणि तुम्हाला समजलं असेल की विकतचा चारा घेऊन हा म्हैस पालन जो आहे तो परवडतो का आणि दूध व्यवसाय त्याचा कशा प्रकारे आपण फायदा मिळवू शकतो. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.